नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला झटपट असं फ्रेश वाटाणा आणि सुकट ह्याची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा 250 ग्रॅम सोलून घेतलेला हा वाटाणा आहे, फ्रेश वाटाणा आहे हा। आणि 100 ते 150 ग्रॅम बघा ही सुकट आहे। सुकटला पण काय केलेलं आहे, चाळणीने मी चाळून घेतलेलं आहे। जर काय खडे रेती जर काय घाण असेल ना तर हे सगळे काढून घेतलेले आहे। कढई गरम करत ठेवली, त्याच्यामध्ये मिरच्या घेणार आहे टाकून। आता ह्या मिरच्या बघा 6 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 6 पण मिरच्या आहेत त्या तिखटवाल्या आहेत। ह्या मिरच्यांना काय करायचं, आपल्याला डाग पडस्तोवर अशा भाजून घ्यायच्या आहेत। बघा असे थोडे थोडे डाग पडलेले आहेत मिरच्यांना, असं हलवून हलवून चांगले भाजून घ्यायचे। तुकडे करून जरी भाजले तरी चालेल। आता ही मिरची मी काढून घेते। त्याच कढईमध्ये आता हा वाटाणा बघा मी डाग पडस्तोवर भाजून घेणार आहे। आपला वाटाणा भाजतोय तोपर्यंत बघा ही लसूण घेतलेला एक गड्डी आणि ह्या आपण भाजलेल्या हिरव्या मिरच्या ह्या मी ना आबडधोबड कुटून घेणार आहे। वाटाणे बघा चांगले भाजलेले आहेत, असे डाग पडस्तोवर भाजून घ्यायचे एकसारखे असे हलवून हलवून। आता हे पण मी काढून घेते। वाटाणे काढून घेतलेत बघा। त्याच कढईमध्ये काय करायचं माहिती आहे का, आपल्याला ही सुकट हलकीशी भाजून घ्यायची, जास्त भाजायची नाही, 1 मिनिटभर आपलं भाजून घ्यायची। अशी बघा हलवून हलवून ना 1 मिनिट ते 2 मिनिट अशी भाजून घ्यायची, कारण कढई आपली चांगली गरम झालेली आहे ना तर लगेच भाजली जाते। आता ही मी काढून घेते। सुकट बघा मी काढून घेतलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तर तेल टाकायचे आपल्याला अर्धी पळी आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा अर्धा चमचा टाकायचं जिरं आणि त्यात टाकायचं आपला कांदा। कांदा काय गेलेला आहे माहिती आहे का, मोठ्या आकाराचे 2 कांदे घेतलेले आहेत। अशा कुठल्या पण अशा गोष्टी बनवतो ना त्या टायमाला ना सुकटच्या म्हणा ह्याच्या म्हणा त्यात थोडासा कांदा जास्त घालायचा। तर आपला कांदा चांगला भाजून घेऊया। कांदा भाजतोय तोपर्यंत आपण काय करूया, सुकटमध्ये पाणी ओतून घेऊया आणि ह्याला काय करायचं 2 ते 3 पाण्यानं स्वच्छ धुवून नितळून घ्यायची। म्हणजे जर ह्या सुकटला काय खर वगैरे असली की नाही तर ती निघून जाते। आणि भाजल्यावर नंतर असं पाण्यात टाकले की नाही तर सगळी घाण त्याची पाण्यामध्ये खाली राहते एकदम। त्यासाठी असं जास्त पाणी टाकायचं आणि 2-3 पाण्यानं धुवून घ्यायची। कांदा चांगला भाजलेला आहे बघा, त्याच्यामध्ये टाकायचे आपण लसूण आणि मिरची कुटलेली ती। आता याला 1-2 मिनटं आपण मीडियम गॅसवर परतून घेऊया। परतून घेतले बघा चांगलं। ह्याच्यात टाकायचे थोडीशी हळद, मिक्स करून घेतले। ह्यात टाकायचे 1 टोमॅटो आणि हे पण आपल्याला 1 मिनिट ते 2 मिनटं परतून घ्यायचे मीडियम गॅसवर। आता हे जे वाटाणे आपले भाजलेले होते ना ह्याला काय करायचं, तुम्ही असं कुटून घेतलं तरी चालते किंवा मिक्सरला फिरवलं तरी चालेल। नाही तर काय करणार आहे मी ही चॉपरमध्ये एकदा फिरवून घेणार आहे फक्त। परतून घेतलं आहे बघा। त्याच्यामध्ये टाकायचं अर्धा चमचा गरम मसाला पावडर, 1 चमचा जरी टाकलं तरी चालू शकतं। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, एकदम थोडीशी टाकायची मिरची पावडर। आपण त्यात हिरवी मिरची टाकली ही लक्षात ठेवायचं। आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आपल्याला हे जी वाटाणे आपण चॉपरला आबडधोबड करून घेतलेले, एकदम बारीक असा गाळ असा करायचा नाही, दरदर झाले पाहिजे ते, किंवा असे नुसते फुटले तरी चालतील। आणि तुम्हाला सांगितलं चॉपर जर नसेल का नाही तर खलबत्त्यात जरी कुटले तरी चालतील। आता हे मिक्स करून घेते। परतून घेतले बघा मस्त असं। आता त्यात टाकायचे आपल्याला ती सुकट मी 2 ते 3 पाण्याने बघा धुवून अशी चाळणीत काढून घेतलेली। थोड्या वेळ 5 मिनटं भिजत घालायची आणि नंतर चोळून धुवायची, म्हणजे काय रेती घाण काय असेल ना तर निघून जाते। आता ह्याच्यात टाकायची आपल्याला कोथिंबीर जरा देठा सकाळ घेतलेली आणि थोडीशी मी जास्त घेतलेली आहे। गॅस आहे मीडियम आणि मीडियम गॅसवर काय करते, पहिलं चांगलं मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा व्यवस्थित, चांगलं मिक्स करून घ्यायचं। आणि त्यात टाकणार आहे बघा पाणी। आता पाणी किती घेतलेलं आहे बघा, अर्धे वाटीला पण थोडंसं कमी असं पाणी घेतलेलं आहे। गॅस आपला मीडियमच आहे, कारण हे पाणी का टाकलं तुम्ही विचाराल तर हे सगळं शिजलं पाहिजे। सुकटला सुद्धा नाही पाणी सुटतं थोडंसं, आणि आपले जे वाटाणे आहेत का नाही ते पण चांगले ह्याच्यामध्ये शिजले पाहिजेत, म्हणजे सुकटची चव त्याच्यामध्ये मुरली पाहिजे। त्यासाठी त्यात आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं, कारण जेवढं बी आपण धुतलं होतं ना तर ते पाणी पूर्णपणे आपण त्याचं नितळून घेतलं होतं। बारीक गॅस केलेला आहे, त्यावर झाकण ठेवणार आहे 10 मिनटासाठी। बारीक गॅसवर बघा मी 10 मिनटं झाकून ठेवलं होतं बघा अशा पद्धतीत। थोडंसं वलसरच आहे अजून, पाणी आहे बघा हलकंसं पाणी, कारण ही जी वाफेचं पाणी होतं ना ते त्याच्यामध्ये पडलं जातं थोडं तरी, आणि पहिलं पण आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे। अशा पद्धतीत होतं बघा, आणि चवीला इतकं छान होतं का नाही, मस्त होतं। तुम्ही करून बघा झटपट असं काहीतरी वेगळी रेसिपी दाखवली। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।